राधानगरी शहरातील एका निवासी भागात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। टॉयलेटमध्ये थंड पाण्याचा वापर केल्यानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। टॉयलेटचा दरवाजा बराच वेळ उघडला न गेल्यानं कुटुंबियांना संशय आला आणि दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मृत व्यक्तीचे नाव रमेश पाटील, वय वर्ष 52 असे। ते खाजगी कंपनीत नोकरी करत होते। रोजच्या दिनक्रमानुसार ते सकाळी लवकर उठून टॉयलेटमध्ये गेले होते, मात्र बराच वेळ उलटून गेला तरी ते बाहेर न आल्यानं पत्नी आणि कुटुंबीय चिंतेत पडले। सुरुवातीला टॉयलेटच्या दरवाजावर ठोठावून आवाज देण्यात आला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीनं टॉयलेटचा दरवाजा उघडण्यात आला। आत रमेश पाटील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले। तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले। डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार थंड पाण्याचा वापर अचानक झाल्यामुळे शरीरावर आणि हृदयावर तीव्र ताण आला असण्याची शक्यता असून त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। सदर मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते सकाळच्या वेळी किंवा थंडीच्या दिवसात टॉयलेटमध्ये अचानक थंड पाण्याचा वापर केल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येऊ शकतो। उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकाराचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे आरोग्यविषयक सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून टॉयलेटमध्ये एकटे असताना शक्यतो दरवाजा पूर्णपणे लॉक करू नये असा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे।